नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। डॉक्टर पत्नी विरोधात माहिती अधिकाऱ्याच्या माध्यमातून खोट्या तक्रारीची भीती दाखवून 15 लाखांची खंडणी, दोघांना रंगेहात अटक। माहिती अधिकाऱ्याखाली अर्ज करून खोट्या तक्रारीची भीती दाखवत डॉक्टर पत्नीच्या नोकरीत अडथळा आणण्याची धमकी देत 15 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघा इसमांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून रंगेहात अटक केली। त्यांच्याकडून एकूण 5,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तक्रारदार अजिंक्य अनिल पाटील राहणार कळंबा तालुका करवीर यांच्या पत्नीने सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे बंधपत्रानुसार एमडी डॉक्टर म्हणून 2024 ते मार्च 2025 पर्यंत सेवा बजावली। कार्यकाळात त्यांच्या पगारात तांत्रिक कारणाने काही रक्कम अधिक जमा झाली होती। ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित रक्कम त्यांच्या पगारातून कपात करण्यात आली होती। मात्र जयराम कोळी या इस्माने ही माहिती अधिकार कायद्यानुसार प्राप्त करून संबंधित डॉक्टर विरोधात तक्रार देण्याची धमकी देत पतीकडे पैशांची मागणी केली। या मागणीस नकार दिल्यानंतर कोळी व त्याचा मित्र युवराज खराडे यांनी वेगवेगळ्या तक्रारी अर्जांच्या माध्यमातून दाम्पत्याला त्रास देण्यास सुरुवात केली। शेवटी त्रास नको असेल तर 20 लाख रुपये द्यावे लागतील असा संदेश पाटील यांना देण्यात आला। चर्चेनंतर 15 लाख रुपये देण्याचं ठरलं। या प्रकरणाची माहिती अजिंक्य पाटील यांनी थेट कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना दिली। त्यांनी ही बाब गांभीर्याने घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले। पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वात 2 पथकं तयार करण्यात आली। पाटील यांच्या सोबत संपर्कात राहून सापळा रचण्यात आला। 23 जून रोजी खंडणी स्वीकारण्याचं ठिकाण वारंवार बदलून शेवटी महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ देणगी स्वीकारण्याचं ठिकाण ठरलं। तक्रारदार अजिंक्य पाटील यांनी 500 रुपयांच्या नोटांच्या वर खालील बाजूस खऱ्या नोटा लावलेल्या कोऱ्या कागदाचे बंडल तयार करून एकूण 15 लाख रुपयांची खंडणी स्वीकारण्यासाठी आरोपींना दिली। त्याचवेळी पोलिसांनी सापळा रचून जयराम कोळी वय 43 राहणार नेहरूनगर कोल्हापूर व युवराज खराडे वय 45 राहणार उचगाव तालुका करवीर या दोघांना रंगेहात अटक केली। त्यांच्याकडून टोयोटो इटॉस कार, 3 मोबाईल हँडसेट व 30,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 5,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कागल पोलीस ठाण्यात तक्रारदार अजिंक्य पाटील यांच्या फिर्यादीवरून खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास कागल पोलीस ठाणे करीत आहेत। जिल्ह्यात कोणीही व्यक्ती खोट्या तक्रारी, माहिती अधिकाराचा गैरवापर अथवा इतर कोणत्याही माध्यमातून खंडणी मागत असेल तर अशा प्रकारांबाबत त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन कोल्हापूर पोलीस दलानं केलं आहे। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या पथकातील संतोष बर्गे, वैभव पाटील, प्रदीप पाटील, शिवानंद मठपती, महेंद्र कोरवी, अरविंद पाटील, परशुराम गुजरे, योगेश गोसावी, विशाल खराडे, गजानन गुरव व राजू कांबळे यांनी केली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।